शिक्षण, देवस्थान, सेंद्रिय शेती, ऐतिहासिक ठिकाणे, लोककला, पर्यावरण, पर्यटन, महाराष्ट्रीयन संस्कृती, आरोग्य, आयुर्वेद, खिलारगाई या विषयाच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खिलार गोसंवर्धन यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन हिट करा. नमस्कार. आपण पंढरपूर क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. तेव्हा पंढरपूर याचा महिमा वेगळ्या भाषेमध्ये सांगणं म्हणजे सूर्याला स्वतःचा प्रकाश दाखवण्यासारखं आहे. कारण पंढरपूर हे सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि पंढरपूर क्षेत्राची महंती म्हटलं तर पंढरपूर क्षेत्र हे पुंडलिकाच्या भक्तीने ओढून आणलेल्या पांडुरंगाला एका विटेवरती उभं करणारं आणि ते पण उभं करण्याचं सामर्थ्य म्हणजे मातृसेवेतून आहे, पितृसेवेतून आहे. आई वडिलांची सेवा करण्यामध्ये जो दंग झालेला पुंडलिक आहे की त्याने देव समोर येऊन उभा राहिले की मी तुझ्या भेटीला आलोय, पण तरी सुद्धा त्यांनी पांडुरंगाला सांगितलं माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, ते माझ्या मांडीवरती झोपलेले आहेत, जोपर्यंत ते उठत नाहीत तोपर्यंत मी इथून उठून तुझं दर्शन घेऊ शकत नाही. मला आई वडिलांची सेवा महत्वाची आहे, तुझं दर्शन महत्वाचं नाही. जेव्हा मला उठता येईल इथून तोपर्यंत तू या विटेवरती उभा राहा. आणि एक वीट त्यांनी जी काही फेकली त्या विटेवर गेली 28 युगे हा पंढरीनाथ पांडुरंग, हा पांडुरंग नाही, हा श्रीकृष्ण परमात्मा स्वयं विष्णूच्या कृष्ण अवतारातून जेव्हा या पंढरपूरला भक्ती माध्यमातून ओढत ओढत या ठिकाणी आणलं पुंडलिकाच्या भक्तीने, तेव्हा तो त्या विटेवरती उभा आहे. आणि त्याच काळामध्ये रुक्मिणीचा शोध घेत घेत सुद्धा, कारण रुक्मिणी रुसून आलेल्या होत्या इथं दिंडूर वनामध्ये, हे सगळं पंढरपूर जंगल होतं, इथं काहीही वस्ती गाव काही नव्हतं. एका झोपडीमध्ये पुंडलिक चंद्रभागेच्या काठावरती वाळवंटामध्ये स्वतःच्या कोपीमध्ये आई वडिलांची सेवा करत होते. त्यामुळे इथं कोणाची माणसांची वर्दळ नव्हती. पण या गोपापूरच्या टेकडीवरती देवाने येऊन जेव्हा पाहिलं कृष्ण रूपामध्ये आणि मग त्यांना आवाज आला त्यांच्या तपश्चर्येचा पुंडलिकाच्या, आणि त्यामुळे ते आकर्षित होऊन चंद्रभागेच्या तीरावरती भीमा नदीच्या काठावरती ते जेव्हा गेले तसे त्या विटेवरती उभे आहेत. आणि त्याच्यानंतर हे स्वयं पांडुरंगाचं जे काही वास्तव्य आहे त्याला मग अनेक दर्शनाने
किंवा स्वतःच्या अस्तित्वाने स्वतःच्या भक्तांच्या स्वप्नात जाऊन मी कुठं आहे असे अनेक भक्त मग संत या ठिकाणी वारकरी होत गेले. आणि त्या वारकऱ्यांच्या मध्ये हैबत बाबांची दिंडी जेव्हा या ठिकाणी अगदी मिलिटरी सिस्टीममध्ये त्यांनी पहिली दिंडी चालू केली, त्याच्या आधीचे वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील, त्याच्यानंतरचे ह्या हैबत बाबा आणि निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान काका, हे सगळी संत मंडळी परंपरेने या पंढरपूरला येत राहिली. आणि त्या वारीचं स्वरूप या त्या दिंडीमध्ये येत गेलं. आणि त्याच्यामुळं अनेक लोकांच्या संतांच्या एकमेकाच्या गाठीभेटी पडत गेल्या. वाळवंटामध्ये कीर्तनं होऊ लागली, मंदिराच्या उभारण्या झाल्या. आणि खूप हजारो वर्षांच्या कालामधून कितीतरी कालांपासून या मंदिराची उभारणी झालेली आहे. त्यानंतर त्या काळामध्ये मोगलांचं राज्य, पेशवाई आली त्याच्यानंतर. आणि मग काही सुधारणा होत गेल्या, काही तोडफोड होत गेली. पांडुरंगाला कर्नाटकमध्ये नेऊन लपवावं लागलं निजामशाहीच्या काळामध्ये, मोगलशाहीच्या काळामध्ये, औरंगजेबाच्या काळामध्ये. आणि मग इथून पांडुरंगाला आपले पुरंदर दास म्हणून संत होते, पुरंदर राजा, तर त्यांनी इथून पांडुरंगाला नेऊन विजयवाडा कर्नाटकमध्ये हंपी हॉस्पिटलच्या जवळ खूप सुंदर मोठं मंदिर बांधलंय. आजही तुम्ही पाहू शकता, मंदिर खूप सुंदर आहे पण मूर्ती नाही. कारण संत भानुदासांनी त्या ठिकाणी जाऊन पुन्हा पांडुरंगाला एवढ्या मोठ्या मूर्तीला भावनेने प्रार्थना करून त्यांच्या भक्तीने त्या पांडुरंगाला आळवलं. आणि त्या पांडुरंगाची छोटीशी मूर्ती झाली. आणि त्या मूर्तीने आज्ञा केली की तुझ्या झोळीमध्ये मला घाल आणि मला पंढरपूरला तुझ्या बरोबर घेऊन चल. भानुदास, संत भानुदासांनी, पैठणचे ते भानुदास महाराज जे एकनाथ महाराजांचे पंजोबा होते, संत एकनाथ महाराजांच्या पंजोबांनी ती मूर्ती छोटीशी आणली आणि इथं पुन्हा मंदिरात विटेवरती उभी केली. तेव्हा ती मूर्ती पुन्हा स्वयं मोठी झाली. हा इतिहास आहे या पांडुरंगाचा, या पंढरपूरचा. आणि पंढरपूर हे आद्यस्थान, आद्य तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ज्याला ओळखलं जातं असं हे तीर्थक्षेत्र आहे. आणि भीमा नदीचा इथं सुंदरसा पुष्पावती नदीचा संगम आहे. चंद्राकाराने ती वळली, त्यामुळं तिला चंद्रभागा नाव पडलेलं आहे. आणि त्या वाळवंटामध्ये अनेक संतांची कीर्तनं, अनेक संतांच्या दिंड्या, अनेक संतांचे पायदळीचे धूळ त्या वाळूच्या कणाकणामध्ये आहेत. आणि अशी पवित्र ही पंढरपूर क्षेत्राची परिसर, त्या संतांच्या सगळ्यांच्या या ठिकाणी धर्मशाळा आहेत, मंदिरं आहेत. त्या मंदिरांना जेव्हा आपण नगर प्रदक्षिणा करतो तेव्हा त्या प्रदक्षिणेच्या रूटवरती, रस्त्यावरती ही सगळी संतांची समाधीस्थ असणारी मंदिरं या ठिकाणी आम्हाला दर्शनातून, इतिहासामध्ये घेऊन जाऊ शकतात. त्या पंढरपूर क्षेत्राचा महिमा मी एवढाच थोडासा तुम्हाला ओझरता सांगते आहे, पण त्याचा इतका विस्तारित महिमा मी एवढ्या थोड्या वेळामध्ये आपल्याला सांगू शकणार नाही. तेव्हा जे काही शब्द मी चार बोलले ते आपण गोड मानून घ्यावेत. धन्यवाद.